मित्रांनो, नमस्कार. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज सकाळी 6:30 वाजता माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. आपल्या शेतातून आपण आजचा हवामान अंदाज व्यक्त करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मी थोडीशी आपल्या शेतीबद्दल माहिती आपणाला सांगतो. मित्रांनो, मागील वर्षी मी या ठिकाणी गोदावरी जातीची तूर साधारणतः 1.5 एकरमध्ये लावलेली होती, लागवड केली होती. अगदी 1.5 ते 1.25 एकर त्यामध्ये मित्रांनो 12.5 क्विंटलपर्यंत तूर आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण तुरीच्या उभ्या पिकामध्ये रोटावेटर मारून पूर्णपणे कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तो जो समोर दिसत आहे तो माझा ऊस आहे. साधारणतः 2.5 ते 3 एकर ऊस आहे. मित्रांनो, तिरीचा आहे तो, तिसरं पीक आहे त्याचं. अशा रीतीनं सकाळी 6:30 वाजता शेतात येऊन पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. मित्रांनो, राहिला विषय हवामान अंदाजाचा, तर आज 9 तारीख मित्रांनो, तर 9 तारखेपर्यंत माझ्या गावावर आणि माझ्या गावाच्या परिसरात अद्यापही कुठे समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपण सातत्याने सांगितलेले आहे मित्रांनो, हे वर्ष अल निनोचे आहे आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पावसातल्या साखळ्या ह्या विस्कळीत होत असतात. आपल्या हिंदी महासागरातलं जे बाष्प आहे हे चोरी जाऊ शकतं आणि अगदी त्याच पद्धतीने हे सर्व घडत आहे. जरी साऊथ वेस्ट मान्सून याने जरी दक्षिण कोकणात एंट्री जरी केली असली, अगदी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सोलापूरच्या काही भागात तो आलेला आहे, तरीसुद्धा अद्याप मराठवाड्यात मोसमी पाऊस दाखल झालेला नाही. आणि माझ्या माहितीस तो मित्रांनो 11 किंवा 12 तारखेला मोसमी पावसाचं आगमन महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात माझ्या होऊ शकतं, अशी एक शक्यता आता तयार झालेली आहे. मित्रांनो, मोसमी पाऊस जरी येत असेल तर निश्चित आनंदाची गोष्ट आहे. यामुळे टेम्परेचर कमी होईल, वातावरणात थंडावा निर्माण होईल आणि अवकाळी पावसाच्या ज्याही काय ॲक्टिव्हिटीज राज्यभरात विखुरलेल्या स्वरूपात चालू आहेत, या ॲक्टिव्हिटीज कमी होतील. आणि मोसमी पावसाचं आगमन झाल्यानंतर मित्रांनो, मोसमी पाऊस लगेच येणार नाही, हे लक्षात घ्या. मोसमी पाऊस राज्यामध्ये पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी साधारणतः 15 ते 20 जून हा कालावधी घेऊ शकते. आणि त्यापुढेच शेतकरी मित्रांनो, पेरणीचं नियोजन आपण करू शकता. सध्या अपुऱ्या अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसावर कुणी पेरणीचं धाडस करू नये, एवढाच सल्ला मी या निमित्ताने देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.